नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। राज्य सरकारने यासाठी तब्बल 164 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत। नवी मुंबईमधील एकात्मिक बाल विकास सेवा यांच्या अखत्यारीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे, परंतु केंद्र सरकारकडून वेळेमध्ये निधी प्राप्त होत नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधन वेळेमध्ये देता येत नाही। हा निधी वेळेमध्ये देता यावा यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2017 रोजी महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन हे करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण 164 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणासाठी आणि खर्च करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना त्यांचं थकीत मानधन मिळणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळणार आता तो मार्ग मोकळा झालाय। दरम्यान काही महिन्यांपूर्वीच महायुती सरकारनं अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता। अंगणवाडी सेविकांच्या सध्या 10,000 रुपये आणि मदतनीसांना 5,000 रुपये मानधन दिलं जात आहे। सरकारनं अंगणवाडी सेविकांचं मानधन हे 5,000 रुपयांनी आणि मदतनीसांचं मानधन 3,000 रुपयांनी वाढवणार असल्याची घोषणा केलेली होती। तर मग आता अशा पद्धतीनं लवकरच अंगणवाडी सेविकांना ही गोड बातमी मिळणार आहे आणि त्यांचं वाढीव मानधन देखील मिळणार आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।